सॉरी, हे एक मिनिट, मी काढतो. थांबा, ओढणी खेचू नका, अजून गुंतेल ते. सॉरी. मी करू. डोकं शांत ठेवलं ना की गुंता सुटतो. हाँ? सॉरी. स्लीपर्स. चष्मा. चष्मा. वेदा. वेदा, चल लवकर लवकर ब्रश करूया. चल 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 ये. वेदा, आता लवकर लवकर रोज आवरावं लागणार आहे. हा, तुझ्या बाबांचं आणि मायाताईंचं ना लग्न होणार आहे. आणि हो, त्याचे सगळे विधी ना आजपासूनच सुरू होत आहेत. ए विदू, तू जशी तुझ्या बाबांची करवली आहेस ना, अगदी तसंच मी सुद्धा मायाताईंची करवली आहे. त्यामुळे लग्नाच्या प्रत्येक विधीत ना मी त्यांच्या सोबतच असणार आहे. थांब, क्लिप्स लावूया. वेदा, आपण ना आज मज्जा करूया. येणार ना तू? जर कोणाला काही सांगितलंस तर मध्यव्यक्ती गळा दाबीन तुझा, कळलं? का? वेदा, तू का नाही येणार? वेदा. मीरा, तुला बाईसाहेबांनी बोलवलंय. हो. बरं. वेदा, तोपर्यंत ना तू चित्र काढ, मी आलेच. हा, आणि हो, आज तू किती नाही म्हणालीस ना तरी मी तुला घेऊन जाणार आहे, कळलं? गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं साहित्य आणलेलं आहे. हो हो. आता मुहूर्त मेढीच्या विधीला आपण सुरुवात करूया. आता नवरा, मुलगा आणि पिता यांच्या हाताने आपण मुहूर्त वेळ रोवूया. अथर्व, अहो, बाबा, या ना प्लीज.
अजित दिस इज हाय टाइम. घरातले सगळे कोणत्या ना कोणत्या तरी खुदीमध्ये बिझी आहे. ही संधी साधूया आणि त्या मीराचा कोटा काढूया. होल्ड ऑन माया, होल्ड ऑन. मी ऑलरेडी सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. तुझं लग्न आहे. यू एन्जॉय द मोमेंट. चिल. ओके. बायको, एवढा आनंद तुला आपल्या लग्नात पण झाला नसेल ना? माया आणि अथर्वचं लग्न झालं ना की ही सगळी प्रॉपर्टी आपली होणार आहे. मग सोन्याहून पिवळं होणार आहे. आता दोघांनी उठून ती मुहूर्तमेढ रोवायला या. करोमि मंडपस्थ देवताय नमो नमः तथा च मुहूर्त देवताय नमो नमः. बसून घ्या. अथर्व, आज तुझ्या लग्नाची मुहूर्तमेढ रोवली. उदास कायस? आई वेदा कुठे आहे? हे सगळं मी वेदासाठी करतोय. तिला आईचं प्रेम मिळावं म्हणून करतो. तीच जर या लग्न सोहळ्यामध्ये नसेल तर या लग्नाला काय अर्थ आहे? अथर्व, तिच्या तब्येतीची कुरबुरी सुरू आहे माहिती आहे ना तुला. तू नको टेन्शन घेऊस, ती येईल, मी बघते. आता बाकीच्या सर्वांनी नमस्कार करायला या इथे. वेदा खाली येऊ नये म्हणून यावेळेला काय केलंस माया? मॅडम असं काय बोलतोय? मी काही नाही केलं. खोटं बोलू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव माया, वेदा मला लग्नाच्या प्रत्येक विधीत हवी आहे, ती पण हसऱ्याची रे. आता ते कसं करायचंय ते तू ठरव. आता तोंड पाडून बसू नकोस. सगळ्यांचं लक्ष आहे तुझ्यावर. नवरी असते. चेहरा अस्tra ठेव. होस. मीरा, अनन्या, नर्मदा, चला आपण आत जाऊया. बाकीचे विधी आत करायचे. चल. अरे वा, वा मीरा, तू सगळी तयारी आधीच करून ठेवलीस. मुहूर्तमेढीच्या दिवशी या वस्तू पूजतात हे माहिती होतं तुला? हो आईसाहेब.
बरं मग या वस्तूंचं पूजन का करतात हे माहितीये? या गोष्टींची पूजा व्हायची, पण तो काळ जुना झाला आता. आत्ताच्या काळात मला तरी वाटत नाही की या सगळ्याची काही गरज आहे. आपली परंपरा आहे ती. नर्मदा, अशी आपली संस्कृती मागे सोडून चालत नाही अगं. मॅडम, मला आवडेल पूजा करायला. मी कंटिन्यू करेन आपली परंपरा. शाबास माया. सापडला. मीराचा मोबाईल सापडला. तर तिच्या काकाचा नंबर सेव्ह असेल. कायचं नाव? नागनाथ. नागनाथ काका. तर ह्याच्या जागी माझा जुना नंबर सेव्ह. तर तो गावरान गोडवा जेव्हा जेव्हा काकाला कॉल लावेल तेव्हा तुम्ही ज्या नंबरवर कॉल करत आहात तो नंबर सध्या बंद आहे. हा, मी ना हात लावला. चल सुरू करूया. ही माय दिवा लावून घ्या ते. माया, नव्या नवरीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून या वस्तूंची पूजा केली जाते बरं का. माया ताई, आधी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या. बरं माया ताई, आता गणपतीच्या मूर्तीला ना कुंकू व्हा आणि थोड्याशा अक्षता सुद्धा व्हा. आता हात जोडून नमस्कार करा. मीरा, अशी एक गोष्ट नाहीये जी तुला येत नाही. पुरोहितांची पण कामं तू करू शकतेस. हे सगळं तू कुठे शिकलीस? काकांनी शिकवलं? हो ऐसे. पूजा असली ना की काका मलाच घेऊन जायचे सगळीकडे. मी काय म्हणते वहिनी, आपण आधी पूजा उरकून घेऊया. ही काय इकडेच असते ना मीरा, नंतर बोलू शकतो आपण तिच्याशी. माया, बाकीच्या वस्तूंचं पूजन करून घे. मीरा, तू तिला सांग कसं करायचं ते. हो ऐसे. इथे हळदी कुंकू ठेव. नमस्कार. तो चुडा भरण्याचा विधी होता त्यासाठी आलोय. हो नमस्कार. या या इकडे बसा. माया, आज अथर्वच्या नावाचा चुडा तुझ्या हातात भरला जाणार आहे. आजचा दिवस सोन्याहून पिवळा आहे अगदी. चुडा हे सौभाग्याचं पहिलं लेणं असतं असं म्हणतात. मायाताई, तुमच्यासाठी ना हा दिवस खूप आनंददायी असणार आहे. माया, बांगड्या भरून झाल्या ना की रामपुरे घराण्याची प्रथा होईल. आणि मला माहितीये तुझ्या हातातला तो कडा सोन्याचा मीच काढणार पहिल्यांदा. आपली आधीपासूनच किती छान मैत्री आहे ना. चला, नव्या नवरीचा चुडा भरण्याआधी आपणही बांगड्या भरून घेऊया. चल ये. आई ग, माझा पाय. बरं झालं ग बाई खुर्ची आणून ठेवलीस. पाय मुरगळला, त्याच्यामुळे गुडघाही दुखतोय थोडासा. ऐक ऐक. आहा हा हा. चला बसा बसा पटापटा. ए
माझ्या वयाचं लग्न आहे ना, तर मी आधी चुडा भरणार. हो नर्मदा, पहिला मान तुझाच आहे. हा, घ्या द्या मला. माया, तुझ्या लग्नाचा चुडा भरतीये. हा, आज म्हणजे सोन्याहून पिवळं झाल्यासारखं वाटतंय. वा, किती छान. वहिनी, आता तुम्ही. अनन्या, ये तू पण बांगड्या भर. ये. बस. माया, आता तू चुडा भरून घे. मॅडम, तादिमान माझ्या करवलीचा. मीरा, ये. नाही नाही मायाताई, तुम्ही भरून घ्या ना बांगड्या. मी आरामात बसते शेवटी. नाही म्हणजे नाही. आता इकडे. नाही नको. बस बस बस. वधूच्या हातात घालायचं होतं, तुम्ही मीराच्या हातात घातलं. नवरी ती नाही, नवरी ही आहे.